हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पाठ बघणार आहोत, म्हणजे तुमचा गणित विषयाचा दुसरा भाग आणि त्याचा पहिला चॅप्टर. ठीक आहे, तर पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे? भूमितीतील मूलभूत संबोध. तर याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही बेसिक भूमितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या यूज केल्यात. म्हणजे बिंदू असेल किंवा रेषा असेल, ठीक आहे, किंवा प्रतल असेल, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पॉइंट, लाईन्स आणि प्लेन्स. या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत भूमितीतल्या त्या आपण या पाठात बघणार आहोत. तर इसवी सन पूर्व 3000 मध्ये तुम्ही पिरॅमिड असायचे हे ऐकलं असेल. ठीक आहे, तर या पिरॅमिडची संकल्पना कशी होती? आपण जसं डोंगर असतात, राईट, म्हणजेच त्याची आकृती कशी असायची? या टाईपमध्ये. आता हे पिरॅमिड जेव्हा बांधलेले असायचे तर ते कसे बांधले असतील? त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टींचा यूज केला असेल. आता आपण काय म्हणतो की हा त्रिकोण आहे, ठीक आहे, तर त्रिकोण त्या काळामध्ये सुद्धा अशा टाईपचे पिरॅमिड्स बांधले होते. म्हणजेच इसवी सन पूर्व 3000 मध्ये सुद्धा या गोष्टी यूज केल्या जायच्या. म्हणजेच या भूमितीचा उदय तेव्हाच झाला होता हे आपल्याला समजतं. तर मग आता आपण भूमिती हा शब्द कसा लिहितो? भूमिती, राईट. मग भूमितीमध्ये दोन भाग पडतात या शब्दाचे. पहिला म्हणजे भू आणि दुसरा म्हणजे मिती. आता भू म्हणजे काय? तर जमीन, राईट. भू म्हणजे जमीन आणि मितीचा अर्थ होतो मापन. तर भूमितीचा उदय कसा झालाय? तर जमीन मोजण्याच्या संकल्पनेतून भूमितीचा उदय झाला हे आपल्याला या गोष्टीतून कळतं. तर मग आजकाल याचा उपयोग कुठे कुठे होतो? आपण बघा गणितामध्ये शिकतो, लाईन असेल किंवा बिंदू असेल. लाईन म्हणजेच रेषा, ठीक आहे, बिंदू म्हणजेच काय? पॉइंट. किंवा लाईन सेगमेंट असेल. लाईन सेगमेंट म्हणजे कशी असते हे आपल्याला पुढे शिकायचंच आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भूमितीचा उपयोग केलेला आहे. तर मग आता या चॅप्टरमध्ये फर्स्ट पॉइंट आहे तुमचा बिंदूचे निर्देशक व अंतर. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. तर मग बघूयात की याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय दिलंय. आता इथे आपल्याला एक लाईन दिसते, तर या लाईनवरती मी काही बिंदू काढलेत. म्हणजे 0, 1, 2, 3, -1, -2, -3, -4 आणि -5. म्हणजेच आपल्या ह्या लाईनवरती आपण काय केलंय? पॉइंट डिनोट केले. म्हणजे 0, 1, 2, 3, -1, -2, -3, -4 अँड -5. ओके. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ABCDतले काही अक्षर पण दिसतील. म्हणजे ABCODE. आणि मी प्रत्येक पॉइंटच्या वरती नाही लिहिलंय अक्षर. म्हणजेच काय? मी -5च्या वरती A दिलाय, -3च्या वरती B, -2च्या वरती C, सिमिलरली 0च्या वरती काय दिलाय? O, ठीक आहे, आणि 1च्या वरती दिलाय D आणि 3च्या वरती दिलाय E. म्हणजेच काय? आता इथे आपलं टायटल काय आहे? बिंदूचे निर्देशक व अंतर. आता बिंदू आणि निर्देशक. बिंदू तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पॉइंट, म्हणजेच -5, -4, -3 आणि हे सगळे पॉइंट. आणि निर्देशक म्हणजेच काय? तो दाखवतोय आपल्याला. म्हणजेच हा -5 याला आपण काय नाव दिलेलं आहे? A. आता जर आपल्याला प्रश्न विचारला की फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॉइंट A अँड B किंवा लेंथ ऑफ AB, किंवा तुम्हाला मराठीतून प्रश्न विचारला बिंदू A आणि बिंदू B मधील अंतर काढा, तर ते कसं काढणार? हे बघा, म्हणजेच काय? तुमचं डिस्टन्स ऑफ A अँड B किंवा इज इक्वल्स टू लिहिलं तरी चालेल लेंथ ऑफ AB. कसं काढणार? आता A आणि B. आता A चा कोऑर्डिनेट पॉइंट कोणता आहे? A चा कोऑर्डिनेट पॉइंट आहे -5 आणि B चा कोऑर्डिनेट पॉइंट आहे -3. ठीक आहे, मग -5 आणि -3 इथे लेंथ ऑफ AB. आता इथे बघा -3 आणि -5 ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कोणता आहे? तर -3. आपल्याला माहिती आहे की ऋण संख्या जशा जशा डावीकडे जातात तशा तशा त्यांची व्हॅल्यू काय होते? कमी होते, बरोबर. मग आपण काय करणार की जेव्हा डिस्टन्स किंवा लेंथ फाइंड करतो तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजेच मोठा कोऑर्डिनेट पॉइंट मधून छोटा कोऑर्डिनेट पॉइंट काय करायचा? वजा करायचा. मग इथे -5 आणि -3 या दोघांमध्ये मोठा कोऑर्डिनेट पॉइंट कोणता आहे? -3, राईट. मग आपण काय करणार? -3 मायनस A चा कोऑर्डिनेट पॉइंट काय आहे? -5. इथे काय करणार? -5. मोठ्या कोऑर्डिनेट पॉइंट मधून आपण छोटा कोऑर्डिनेट पॉइंट मायनस करतो, हे लक्षात ठेवायचं. मग इथे काय ना? -3 हा मायनस काय होणार? प्लस. दॅट मीन्स +5. -3 + 5 इज इक्वल्स टू 2. म्हणजेच डिस्टन्स ऑफ AB किंवा लेंथ ऑफ AB काय मिळतोय आपल्याला? 2 मिळतोय. आता आपण हे लाईन मध्ये चेक करूयात. हे बघा, B हा A पासून किती अंतरावर बसलाय? इथून जर आपण स्टार्ट केला, हे युनिट 1 आणि युनिट 2, ठीक आहे. म्हणजे तो इथून जर आपण स्टार्ट केला इथपर्यंत 1 आणि इथून काय झालंय?
2. ठीक आहे, म्हणजे बी हा ए पासून 2 युनिटने उजव्या साईडला बसलाय. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की बाकीचे सुद्धा पॉइंट मधले डिस्टन्स फाइंड करू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला फाइंड करायचं आहे की सी, कोणताही पॉइंट घेऊ शकता तुम्ही, 2 पॉइंट घेतले, सी आणि डी मधलं तुम्हाला जर अंतर फाइंड करायचं असेल, ठीक आहे, तर आपण कसं लिहिणार, डिस्टन्स बिटवीन सी अँड डी. ओके, किंवा मग लेंथ ऑफ सी डी. तर ते कसं फाइंड करणार, आता सीचा कोऑर्डिनेट पॉइंट आहे -2 आणि डीचा कोऑर्डिनेट पॉइंट आहे 1. ठीक आहे, म्हणजेच सीचा निर्देशक बिंदू काय आहे -2 आणि डीचा निर्देशक बिंदू आहे 1. मग आता ह्या -2 आणि 1 किंवा -2 अँड 1 याच्यामध्ये मोठी आणि लहान संख्या कोणती आहे, वी नो दॅट 1 इज ग्रेटर दॅन -2. मग आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करणार, वजा करणार, म्हणजेच 1 - -2. ओके, so here 1 minus minus is plus and 2 is equals to 3. म्हणजेच distance between C and D and length of CD is equals to what, 3. So let us check C आणि D. आता हा D C पासून किती अंतरावर बसलाय लाईन वरती जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण कसं करू शकतो, हे बघा, इथून जर मोडला 1 2 and 3, म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही 2 पॉइंट मधलं अंतर फाइंड करायला लावलं किंवा डिस्टन्स किंवा लेंथ याच्यापैकी कोणताही सिम्बॉल यूज करू शकता. ठीक आहे, सो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की डिस्टन्स आणि किंवा लेंथ कसं फाइंड करू शकतो. येस, तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे दरम्यानता. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात बिटवीननेस. दरम्यानता म्हणजेच काय, तर 2 बिंदूमध्ये आपल्याला दुसरा कोणता बिंदू आहे हे कसं ओळखायचं. ठीक आहे, तर मग आता आपल्याकडे मी 3 लाईन काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पॉइंट्स पण दिले, पॉइंट पी क्यू आर, आर पी क्यू आणि पी आर क्यू. आता सपोज तुम्हाला फाइंड करायचं आहे की पी आणि आरच्या दरम्यान कोणता बिंदू आहे. ठीक आहे, तर आपण हे कसं सांगू शकतो, हे बघा इकडे, तर पी क्यू आर हे 3 बिंदू आहेत या लाईनवरती, फर्स्ट लाईन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे, तर ह्या लाईन आता आपण दरम्यानता किंवा बिटवीननेस कसं ओळखू शकतो, पॉइंट पी आणि पॉइंट क्यू याच्यामध्ये आपल्याला कोणता पॉइंट दिसतोय, पॉइंट पी आणि पॉइंट आर याच्यामध्ये आपल्याला कोणता पॉइंट दिसतोय, क्यू दिसतोय. म्हणजेच काय, पॉइंट क्यू इज बिटवीन आर अँड पी, राईट. म्हणजे आपल्याला हा जो क्यू बिंदू आहे तो कशाच्या मध्ये दिसतोय, बिंदू आर आणि बिंदू पीच्या मध्ये दिसतोय. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, पॉइंट क्यू इज बिटवीन पॉइंट आर अँड पॉइंट पी, राईट. आता सेकंड लाईन जर आपण बघितली त्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, पॉइंट आर आणि पॉइंट क्यू, म्हणजेच बिंदू आर आणि बिंदू क्यू यांच्या दरम्यान कोणता बिंदू दिसतोय आपल्याला, पी. म्हणजेच काय, पी हा क्यू आणि आरच्या दरम्यान बसलेला आहे, म्हणजे मधोमध बसलाय दोघांच्या. ठीक आहे, सिमिलरली लाईन 3 जी आहे, थर्ड जी आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतंय की पी आणि क्यूच्या मध्ये कोणता बिंदू दिसतोय, आर. म्हणजेच हा आर काय, पी आणि क्यूच्या दरम्यान बसलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच पॉइंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. तर आता बेसिकली आपण जर प्रॉपर सांगायचं झालं तर आपण दरम्यानता किंवा बिटवीननेस कसं डिफाईन करू शकतो. आता इथे बघा, डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ पी आर. हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल, म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ पी आर येत असेल तर, म्हणजे हे जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण काय म्हणू शकतो, पॉइंट क्यू इज बिटवीन पॉइंट पी अँड पॉइंट आर. किंवा मराठीमध्ये सांगायचं झालं तर हा क्यू पी आणि आरच्या दरम्यान केव्हा असेल, जेव्हा डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ पी आर येत असेल तर. फॉर एक्झाम्पल आपण इथे सपोज आपण याचा डिस्टन्स पी आणि क्यूचा डिस्टन्स दिलेला आहे 2. ठीक आहे, आणि क्यू आणि आरचा डिस्टन्स दिलेला आपल्याला 3 आणि पी आणि आरचा डिस्टन्स आहे 5. ठीक आहे, तर मग आता आपण सॅटिस्फाय होतंय का बघूया, क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे का हे कसं ओळखायचं तर आपण याच्याद्वारे बघूयात. ठीक आहे, तर डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला 2 प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल्स टू 3 आणि डिस्टन्स ऑफ पी आर. आता डिस्टन्स ऑफ पी आर किती आहे बघा, डिस्टन्स ऑफ पी आर इज इक्वल्स टू 5 मग ह्या दोघांची ऍडिशन आपल्याला काय मिळालं पाहिजे, डिस्टन्स ऑफ पी आर मिळालं पाहिजे.
आता मिळतंय का ह्या दोघांची ऍडिशन म्हणजेच काय 2 + 3. ठीक आहे, 2 + 3 = काय 5 आणि डिस्टन्स ऑफ पी आर इज ऑल्सो 5. म्हणजेच काय तुम्हाला हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय. म्हणजेच जो क्यू आहे तो काय आहे पी आणि आरच्या दरम्यान बसलेला आहे. पी हा क्यू आणि आरच्या दरम्यान केव्हा असेल जेव्हा डिस्टन्स ऑफ पी आर पी अँड डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ आर पी असेल तेव्हाच. सिमिलरली आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान केव्हा असेल जेव्हा डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ आर क्यू इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ क्यू पी क्यू हे सॅटिस्फाय होईल तेव्हा. आता इथे एक उदाहरण घेतलंय मी काय की एका संख्या रेषेवर ए बी आणि सी हे बिंदू आहेत. ठीक आहे, एका लाईनवरती आपल्याला किती पॉईंट्स दिले आहेत 3 ए बी आणि सी. की डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू 5, डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू 11 आणि डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल्स टू 6. आपल्याला दोन बिंदूंमधलं अंतर दिलेलं आहे. ए आणि बी मधलं अंतर दिलं आहे, बी आणि सी मधलं अंतर दिलं आहे आणि ए आणि सी मधलं अंतर दिलंय. तर प्रश्न काय विचारलाय की तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल. म्हणजे आपल्याला काय काढायचं बिटवीननेस काढायचं. दरम्यान म्हणजेच काय बिटवीननेस. तर आपण काय करणार आता आपल्याला सांगितलेलं नाहीये की कोणत्या दोन बिंदूंमधला बिंदू काढायचा आहे. तर आपण ठरवायचं आहे म्हणजे ह्या व्हॅल्यूजवरनं आपल्याला काढायचं आहे की कोणता बिंदू दरम्यान बसलेल्या दोन बिंदूंच्या. तर आपण काय करू शकतो मागे मी एक इक्वेशन दाखवलं होतं तुम्हाला काय डिस्टन्स ऑफ सपोज डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ ए सी. हे इक्वेशन जेव्हा सॅटिस्फाय होईल तर आपण काय म्हणू शकतो की हा जो बिंदू बी जो आहे तो ए आणि सीच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय पॉइंट बी इज बिटवीन बी अँड ए अँड सी. ओके, तर आता इथे आपल्याला तसंच काढायचंय. आता आपल्याला काय दिलेलं ते आधी आपण लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. तर डिस्टन्स ऑफ ए बी काय दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल्स टू 5, डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू 11 आणि डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल्स टू 6. तर हा प्रश्न सोडवण्याची एक ट्रिक आहे काय आपण आधी डिस्टन्स चेक करायचं 5, 11 आणि 6. सगळ्यात मोठा डिस्टन्स कोणतं दिसते आपल्याला हे 11 राईट. म्हणजे डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू काय 11 आहे. म्हणजे उरले कोणते दोन डिस्टन्स 5 आणि 6. मग आपण बघायचं आता हा मोठा सोडून द्यायचा आणि जे छोटे दोन आहेत ना त्यांची ॲडिशन करून बघायची. आता यांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल 5 + 6 इज इक्वल्स टू 11. म्हणजेच आपल्याला काय मिळतोय हा 11 मिळतोय. म्हणजेच 5 म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ ए बी प्लस 6 कशाचा डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ ए सी राईट. सो डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल्स टू काय मिळतो 11. 5 + 6 इज इक्वल्स टू काय मिळतो 11 आणि 11 कशाचा डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ बी सी. डिस्टन्स ऑफ बी सी राईट. म्हणजेच काय आपल्याला इथे ए जो पॉइंट आहे आता हे जो ऍडिशन केले त्याच्यामध्ये डबल पॉइंट कोणता येतोय ए हा इथे पण येतोय आणि इथे पण येतोय. म्हणजेच काय असणार तुमचा हा जो ए पॉइंट आहे तो काय असणार आहे बिटवीन बी आणि सी असणार आहे. दॅट मीन्स पॉइंट ए इज बिटवीन बी अँड सी. म्हणजेच बिंदू ए हा बी आणि सीच्या दरम्यान बसलेला आहे. लाईनवर जर दाखवायचं झालं तर आपण कसं दाखवू शकतो बिटवीन कोणता पॉइंट आहे ए. ठीक आहे, एच्या एका साईडला बी आहे आणि एका साईडला सी आहे. बी आणि एचं अंतर म्हणजेच ए बीचं अंतर किती आहे 5 आणि ए सीचं अंतर किती आहे 6 आणि बी सीचं अंतर जे आहे ते किती आहे 11. ठीक आहे, म्हणजे जो पॉइंट ए आहे तो काय इन बिटवीन बी अँड सी. म्हणजेच ए हा बिंदू ए हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे. तर आपलं दुसरं एक्झाम्पल आहे काय एका रस्त्यावर सरळ रेषेत यू व्ही आणि ए ही शहरे दिलीत. ठीक आहे, एक सरळ रस्ता आहे आणि त्याच्यावरती 3 शहरं आहेत. कोणती यू व्ही आणि ए. तर नेक्स्ट काय दिलंय यू व ए यामधील अंतर 215 किलोमीटर आहे आणि व्ही व ए मधील अंतर 140 किलोमीटर आणि यू व व्ही मधील अंतर 75 किलोमीटर आहे. तर प्रश्न काय विचारलाय कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे. तर हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करू शकतो आपल्याला गिव्हन काय आहे 3 शहर आहेत काय यू व्ही आणि ए आणि त्याच्यामध्ये असलेले अंतर आपल्याला दिलेत. म्हणजेच काय यू व ए मधील किती अंतर आहे 215 किलोमीटर. दॅट मीन्स डिस्टन्स ऑफ यू ए इज इक्वल्स टू 215 किलोमीटर्स. ठीक आहे, आणि व्ही आणि ए याच्यामध्ये अंतर किती दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ व्ही
पॉईंट व्ही आणि ए 140 किलोमीटर्स. नेक्स्ट काय दिलं आपल्याला, व्ही आणि यू ह्याच्यामधील अंतर किती दिलं आहे, 75 किलोमीटर्स. सो डिस्टन्स ऑफ यू अँड व्ही इज इक्वल्स टू 75 किलोमीटर्स. प्रश्न विचारलाय की कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे. तर मग आपण ते कसं फाइंड करू शकतो, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं. आता हे जे डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला, पहिलं डिस्टन्स किती आहे 215, सेकंड 140 आणि थर्ड 75. याच्यामध्ये मोठं डिस्टन्स कोणतं आहे 215, राईट. 215 हे काय झालंय तुमचं मोठं डिस्टन्स झालंय. तर आता आपण चेक करणार आहोत की डिस्टन्स ऑफ व्ही ए प्लस डिस्टन्स ऑफ यू व्ही इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ यू ए येतंय का. म्हणजेच काय 140 प्लस 75 इज इक्वल्स टू 215 जर आलं तर आपल्याला सांगता येईल. आपण चेक करूयात. म्हणजेच काय इथे बघा 140 प्लस 75 इज इक्वल्स टू किती येणार, इथे 5, राईट. आणि इथे 11 4 प्लस 7 इज इक्वल्स टू 11, राईट. आणि इथे काय येणार 2. आपल्याला मिळालं 215 मिळालं. आणि 215 कशाचं अंतर दिलेलं आपल्याला, यू आणि ए, शहर यू आणि शहर ए याच्यामधलं अंतर किती दिलं आहे 215 किलोमीटर्स. तर म्हणजेच आपण काय करू शकतो, काय म्हणू शकतो, शहर व्ही हे यू आणि ए या दोन शहरांच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय पॉइंट व्ही इज बिटवीन यू अँड ए. किंवा मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण, शहर, आता इथे पॉइंट म्हटलंय किंवा तुम्ही शहर म्हणा चालतंय, शहर व्ही हे शहर यू आणि ए यांच्या दरम्यान आहे. आता इथे आपण थर्ड एक्झाम्पल घेतोय. आणि एक्झाम्पल काय आहे की एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक 5 आहे. तर त्याच रेषेवरील ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, ए बिंदूचा निर्देशक दिलाय. ठीक आहे, आधी आपण एक लाईन काढून घेऊया. सपोज ही आपल्याकडे लाईन आहे, ठीक आहे. आणि हा बिंदू ए आहे आणि त्याचा निर्देशक किती दिलाय आपल्याला 5 दिलाय. म्हणजे कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ ए काय आहे 5 आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, तर त्याच रेषेवरील ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा. तर एच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला 13 एकक घेऊन आपल्याला काय काढायचंय, बिंदूचे निर्देशक काढायचे. मग ते कसं काढू शकतो, सपोज मी एच्या उजव्या बाजूला नाव दिलंय डी, बिंदू डी, आणि एच्या डाव्या बाजूला नाव दिलंय बिंदू टी. म्हणजेच काय काढायचं आपल्याला, टीचा निर्देशक बिंदू काढायचा आहे आणि डीचा निर्देशक बिंदू. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार की कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ टी अँड कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ डी आपल्याला काढायचे आहेत. कारण आणि आपल्याला गिव्हन काय आहे, कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ ए. याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ टी आणि कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ डी काढायचा आहे. तर काय सांगितलं आपल्याला, 13 एकक सांगितले आहेत. म्हणजे एच्या ए टू डी, हा जो डी आहे तो एच्या किती एकक बसलेला आहे उजव्या साईडला 13 एकक, म्हणजे 13 युनिट्स राईट साईडला बसलाय. आणि टी कुठे बसलाय 13 युनिट्स लेफ्ट साईडला बसलाय एच्या. ठीक आहे. तर मग आपण काय करणार, इथे उजव्या साईडला जाताना आपण काय करणार, हा जो 5 आहे 5 प्लस 13 करणार. कारण आपण एच्या उजव्या साईडला जातोय. आणि एच्या मागे येताना म्हणजेच काय एच्या डाव्या साईडला येताना आपण काय करणार 5 मायनस 13 करणार. ठीक आहे. तर मग इथे काय करू शकतो आपण, 5 प्लस 13, 5 प्लस 13 किती येणार, इथे 18 येणार. आणि 5 मायनस 13, 5 मायनस 13 किती येणार, -8 येणार. ठीक आहे. तर मग नेक्स्ट काय करू शकतो, याचाच अर्थ आपल्याला काय मिळालाय की डीचा जो कोऑर्डिनेट पॉइंट काय आहे 18 आहे आणि टीचा जो कोऑर्डिनेट पॉइंट काय -8 आहे. आपण काय इथे काय केलंय की एच्या लेफ्ट साईडला येताना 13 मायनस केलाय आणि एच्या राईट साईडला जाताना 13 प्लस केलाय. म्हणजे हा 13 काय दिलाय तुम्हाला, एकक दिलाय, म्हणजे युनिट दिलाय. म्हणजेच काय, जो उजव्या साईडचा जो बिंदू आहे किंवा पॉइंट आहे तो एच्या 13 युनिटने पुढे बसलाय. आणि जो टी आहे म्हणजे एच्या डाव्या साईडचा जो पॉइंट आहे तो काय 13 युनिट मागे बसलाय. म्हणून आपण इथे काय केलं, मायनस केलंय आणि इथे काय केलंय, प्लस केलंय. म्हणजेच आपल्याला टीचा निर्देशक बिंदू काय मिळालाय -8 आणि डीचा निर्देशक बिंदू काय मिळालाय 18.